आज आपण चमचमीत मसालेदार अशी चण्याची भाजी बघणार आहोत। अतिशय चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते। चना मसाला तयार करण्यासाठी 1 वाटी गावरान चना घेतलेला आहे। आपण चना 2 ते 3 पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। यानंतर 5 ते 6 तासासाठी चना भिजत ठेवायचा आहे। चना व्यवस्थित भिजला गेला की लगेचच एका कुकर मध्ये आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि चना व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता चना आपला शिजला गेलेला आहे। लगेचच आपण यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। एक मोठा खोबऱ्याचा तुकडा एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया। याच बरोबर 1 इंच आलं, भरपूर असे लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि थोडं करून पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार करून झालेलं आहे। लगेचच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। लगेचच यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे। पाव चमचा जिरा ॲड करायचा आहे। जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। हिंग टाकून घ्यायचं यामध्ये। एक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा व्यवस्थित परतला गेला की लगेचच तयार केलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊया। वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। वाटण परतलं गेलं की यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरचा काळा लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, धने पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा कसुरी लाल मिरची पावडर हे टाकून घ्यायची आहे। यामुळे कलर खूप छान येतो आपल्या या भाजीचा। थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि हे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे। मसाला परतत असताना चना शिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं तेच पाणी थोडं करून मिक्स करायचं आहे। मसाल्यांमधून तेल आपलं सेपरेट होतंय, तुम्ही पाहू शकता। शिजवून घेतलेले चणे हे आपण मसाल्यामध्ये घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चना मसाल्यासोबत परतवून घेऊया आपण। तुम्ही पाहू शकता चना मसाल्यामध्ये एकसंध झालेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेला चना आपण या मसाल्यांमध्ये। तुम्ही पाहू शकता एकदम टेम्पटिंग अशी आपली ही चना मसाला दिसते। लगेचच 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवायचे। चणे मसाल्यामध्ये वाफवून घ्यायचे आपल्याला। तुम्ही पाहू शकता अगदी टेम्पटिंग अशी आपली ही चण्याची भाजी तयार झालेली आहे। यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया। पुन्हा एकदा आपण ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। चमचमीत अशी आपली ही मसालेदार चण्याची भाजी तयार झालेली आहे। यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घालून घ्यायची आहे। पुन्हा एकदा आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झटपट अशी आपली ही चना मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही चपाती, भाकरी, भात यासोबत एन्जॉय करू शकता। एकदम गावरान पद्धतीने आपण ही भाजी तयार करून घेतलेली आहे। कमीत कमी मसाल्यांचा वापर करून आपण ही भाजी तयार केलेली आहे। अतिशय कमी साहित्यामध्ये घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या बेसिक मसाल्यांमध्ये एकदम झटपट अशी आपली ही हॉटेल स्टाईल चना मसाल्याची भाजी तयार होते। तुम्ही पाहू शकता रंगही अप्रतिम आलेला आहे आपल्या या भाजीला। चवीला भन्नाट आणि जिभेची चव वाढवणारी आपली ही चना मसाल्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।